जय हरि। तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, काखे झोळे पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगे विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा शोभती, काखे झोळे पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, तुका म्हणे दिगंबर, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, काखे झोळे पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, विठाला विठाला हरि ओं नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसमिद्यात्मरूपा,
देवा तोच गणेशो शकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारी जो जे आता अभिनव व्यागविलासणे जे चातुर्यार्थ कला कामिणे ते शारदा विश्वमोहिनी न मेली मिया नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणिदाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुति सार समुद्र मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विश्वोद्भो भुवना श्री गुरुराया अतान मुरंग भूमिका उभे कीर्तने होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडभूत नमो ज्ञान राजा निवृत्ते सहजा गुरुवर्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रय जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेज स्फुरद्दिक् प्रदेशम विधेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशे केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तियाच्या वाटा मज दावाव्या सुभटा पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला तेने सांडिले माया तेजिले कंथ काया मन गेले सेविलया ब्रह्मानंदा माझारी अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मने तुर्या विनोद छंदे छंदे डुलत जाई स्नान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगी या विठला हरी तीन शिरे सहा हात पिको कमी करा तया माझे दंडवत काखे झोळी पुढे स्वाण नित्य जान्हवेचे स्नान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला जो अभंग आहे माऊली महावैष्णव देहूचे निवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 5 चरणाचा अभंग आहे. आज
हा जो योग आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही आचारसंहिता दिलेली आहे, काही नियम दिलेले आहेत, काही दंडक आहे. तसं जर पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशी आणि 5 पारणे जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. 24 एकादशी येतात महाराज, पण ते 5 पारणे कोणते आहेत? तर 5 पारणे रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी, वैशाख शुद्ध चतुर्दशी, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी प्रचलित आहे. आणि चौथा जो पारण्याचा प्रकार आहे भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामन जयंती. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशी एक द्वादशी आहे, खरे वारकरी, खरा साधक आणि खरा महाराज ती द्वादशी सोडित नाही महाराज. भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामन जयंती आणि उत्तम उत्तम महाशिवरात्र. नाथबाबांनी प्रमाण दिले नाथ भागवतामध्ये, हे 5 पारणे जो करतो, 24 एकादशी जो करतो त्याला वारकरी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काही पर्व काळ आहेत. हे 5 पारणे सांगितले आणि त्याच्यामध्ये काही पर्व काळ सांगितलेले आहेत. त्यापैकी जो पर्व काळ आहे तो आज हा पर्व काळ आहे. महाराज खरंच तुम्ही भाग्यवान लोक आहेत. अभिनंदन आहे तुमचं, कौतुक आहे. ज्ञानेश्वरी पाहतात, हे पाहिली पत्रिका, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा भजन आहे, 1 ते 5 श्रीमद भागवत महापुराण आहे, हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे, अन्नदान आहे. आजचा जो पर्व काळ आहे एक महान पर्व काळ आहे. आजचं कीर्तन जे आहे, आजचं कीर्तन हास्य नाही, विनोद नाही, दृष्टांत नाही, कुछ नाही. काय पर्व काळ आहे? मासानाम मार्गशीर्षोहम, पहिला पर्व काळ. कोणता? मासानाम मार्गशीर्षोहम. मौली म्हणतात, मासा माझे मार्गशीरू, तो मी म्हणे शारंग. पहिला पर्व काळ मार्गशीर्ष महिना. दुसरा पर्व काळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये यावर्षी ज्ञानोबरायांची 750वी समाधी सोहळा पार पडलेला आहे. ज्ञानोबरायांची जयंती 728वी पार पडलेली. 22 वर्षाचा काल, आपलं 38वी, 50 वर्ष, 750 मानले गेलेले आहेत. अनेक पर्व काळ आहेत, ह्याच्यामध्ये आपला विषय जास्त खर्च करायचा नाही वेळ आपल्याला. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, तुकोबरायांचे 375 वर्ष, आणि आमच्या नामदेवरायाचं जे कुटुंब आहे पंढरपूरला पांडुरंग परमात्माच्या समोर 14 लोकांची जी समाधी आहे नामदेवरायाचं कुटुंब, त्यांनाही 675 वर्ष होत आहेत असं म्हणणं आहे. अनेक पर्व काळ आहेत, बाकीचा विषय बघायचा नाही आपल्याला. आजचा जो पर्व काळ आहे तो एक ज्ञान प्रधान अवतार आहे. आजचा जो अवतार आहे ना, हा ज्ञान प्रधान अवतार आहे. या जर अवताराचं आपण चिंतन केलं, मी अगोदर आपल्याला सांगून गेलो, आजच्या कीर्तनामध्ये काहीही दुसरं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. बाकीचे कीर्तनकाराकडून विनोद दृष्टांत गोष्टी ऐकायला मिळतील आपल्याला, आजच्या कीर्तनामध्ये नाही. आजचा जो एक पर्व काळ आहे, अत्रि महाराज आणि अनुसया यांच्या ठिकाणी निर्गुण निराकार परमात्मा, सगुण निराकार परमात्मा, 3 देवता एकत्र येतात. प्रदोष काळामध्ये भगवान
अनुसया मातेच्या ठिकाणी आज अवतार धारण करतात, तो हा पर्व काळ आहे. अनेक अशा प्रकारचे पर्व काळ आपल्या सप्ताहामध्ये प्राप्त होतात. म्हणून पहिला पर्व काळ मार्गशीर्ष महिना. तुम्ही भागवतामध्ये ऐकलं असेल किंवा ऐकायला मिळेल, दरवर्षी आपण श्रीमद भागवत महापुराण श्रवण करता. त्याच्यामध्ये एक गोकुळामध्ये एके दिवशी नारद आले आणि गोपींनी नारदाला विचारलं, नारद महाराज, आम्हाला जर कृष्ण परमात्मा पती मिळावा याच्याकरता आम्ही काय करावं? नारदाने सांगितलं, गोपी हो, जर तुम्हाला कृष्ण परमात्मा पती पाहिजे असेल तर मार्गशीर्ष महिना आलेला आहे, हेतुना कुसुमाकर हा हेमंत नावाचं ऋतू आलेला आहे, मार्गशीर्ष महिना आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रोज पहाट उठून यमुनेच्या तीरावर गेलात, कात्यायनी देवीची वाळूची मूर्ती तयार करून, हे कात्यायनी महामाये महायोगिनीधेश्वरे नंद गोपसुतम पतिम कुरुते नमः, असं जर तुम्ही एक महिना व्रत केलं तर निश्चित तुम्हाला कृष्ण परमात्मा पती मिळतील. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचं अनेक प्रकारे महत्व सांगितलं गेलेलं आहे. आणि या महिन्यामध्ये आपण जेवढी परमार्थिक साधना करू, साधना थोडी आणि फल जास्त, म्हणजे मार्गशीर्ष महिना. गोपींनी एकच महिना व्रत केलं, मार्गशीर्ष महिना. आनंद किती महिने मिळाला? आनंद किती महिने मिळाला? झोपलं तर नाहीत ना तुम्ही? एक महिना व्रत केलं, महिना एकच मार्गशीर्ष, पण आनंद किती मिळाला? 6 महिने. काय नाव आहे त्याचं? रसवै सहा रासहा रासलीला. थपटक विठाला 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 विठाला. हा बोला बोला. हा पर्व काळ फक्त आपल्या लक्षात आणून देण्याकरता एक पॉइंट अशा प्रकारचा वापरला. पवित्र अशा प्रकारचं क्षेत्र फुकटगाव. काल पत्रिका टाकली हनुमानजीने आणि आमच्या काही मित्रांनी पत्रिका पाहिली मोबाईलवर, बसलो असं. ते म्हणले, महाराज फुकटगाव कुठे हो, विकत नाही का मिळत? सकाळी चर्चा ती सगळी आमची. त्याला म्हणलं, यायचं का तुम्हाला फुकटगाव बघायला? नग म्हणले, वा आज सप्ताह संपलाय आपला. म्हणजे आज आमचे ते दत्त जयंतीवर कार्यक्रम असतो. 32 वर्ष झाले महाराज गावात भागवत कथा असते. आज 32 वर्ष पार पडले माझ्याकडलं. माझ्या अगोदर बऱ्याचशा काही कथा झालेल्या आहेत आणि आमच्याकडनं 32 वर्ष पार पडलेलं आहे. बदलत नाहीत गावातील मंडळी. त्यांना जर म्हणलं का नाही जाऊ द्या बाहेर थोडं या महिन्यामध्ये, प्रेम आहे, जाऊ द्या. सांगण्याचा मुद्दा असा आहे, महान अशा प्रकारचं आहे तुमचं क्षेत्र. श्रीमंत श्री मोतीराम महाराज यांच्या आशीर्वादाने, मोठे महाराज मारुतराव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, रुक्मिणी पांडुरंग परमात्मा ग्रामदैवत मारुतीरायांच्या कृपेने हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाला तुमचे बरेच दिवस झालेले आहेत मला वाटतंय. 56 वर्ष आणि माझं वय आहे 60 वर्षाचं. म्हणजे मी जन्मून किती वर्ष झाले होते? 4च वर्ष. तेव्हापासून आपला सप्ताह चालू आहे, नाही का? आनंद आहे. वृद्धिंगत अशा प्रकारचा हा कार्यक्रम होतोय. योगाने येण्याचा योग येतो दरवर्षी. बोलवताय अनेक प्रकारचा वेळ न खर्च करता सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो. आमची वारकरी मंडळी असतील, भजनी मंडळी असतील, मृदंगाचार्य असतील, श्रोते मंडळी असतील, माता भगिनी पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो.
आणि आपण काहीतरी चिंतन करण्याचा ऐकण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 अरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या न्यायाला अनुसरून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय. आता आपण सर्वजण विचार करू, जाणकार मंडळी आहात तुम्ही. तुकोबरायांचं खरं उपास्य दैवत कोणतं? पांडुरंग परमात्मा. विचार करू आपण. पांडुरंग परमात्मा हे त्यांचं विश्वांबर बाबापासून चालत आलेलं दैवत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन. हा ज्यांचा जे काही विचार आहे, जो काही निश्चय आहे, मग या निश्चयापासून महाराज बाजूला आज का जातात? थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आणून दिला. उपास्य देव जर असेल आमच्या तुकोबरायांचा, 8 पिढ्यापासून विश्वांबर बाबापासून तुकोबरायापर्यंत उपास्य देवत पांडुरंग परमात्मा, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते कुलदैवत पांडुरंग. जय हो. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिन्याने भ्राता, विठ्ठले वीन. निश्चय कसा बघा, चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हा ज्यांचा निश्चय आहे, कोणापुढेही मान न झुकवणारे तुकोबराय. काही नेमके लोकांपुढे नमस्कार करतात तुकोबराय. हनुमानजीला नमस्कार करतात, एकनाथ महाराजांना नमस्कार करतात. शरण शरण एकनाथा पायी माता. काही नेमके लोकांपुढे नमस्कार करतात, कोणापुढे नमस्कार करत नाहीत महाराज. आणि आजच्या मात्र अभंगामध्ये एक आगळा वेगळा तुकोबरायांचा नमस्कार आहे. तो म्हणजे आमच्या दत्त महाराजांच्या चरणावर आज साष्टांग नमस्कार तुकोबराय करतात. तुका म्हणे दिगंबर अंतया माझा, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. 2 वेळेला दंडवत म्हणतात, एकदा नमस्कार म्हणतात आणि दत्तात्रय महाराजांचं वर्णन करतात. असं का जर विचार केला तर इकडं जर पाहिलं तर उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा, आणि इकडं आज नमस्कार आमच्या दत्तात्रय प्रभूला करतात. लक्ष देऊन ऐका मायबाप. वारकरी कोणाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात, आपण कोणाला म्हणतो ती गोष्ट वेगळी. संत एक अशी अवस्था आहे, वारकरी एक अशी अवस्था आहे. वारकरी म्हटल्यानंतर अनेकामध्ये एक पाहतो आणि एकामध्ये त्याचं नाव वारकरी. तुमच्या लक्षात आणून देतो, ज्यावेळेस आमचा वारकरी कुठल्याही
देवतेच्या पाया पडतो. पाया पडत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये एक भाव असतो, त्याच्या अंतःकरणामध्ये एक नजर असते. कुठल्याही देवतेच्या पुढे जर त्यांनी आपलं नतमस्तक झाले तर त्यांची जी नजर बदललेली असते. सर्व भूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, यरते ऐका मायाबद्ध. एक वारकऱ्याची भूमिका आहे, एक संत भूमिका आहे. आता आपण संत कोणालाही म्हणतो, पण संत एक अवस्था आहे, पद नाहीये. संत एक आहे, एक अवस्था आहे, ते पद नाहीये. मृदंगाचार्य पद आहे, गायनाचार्य पद आहे, विवा कीर्तनकार, केशरी कीर्तनकार, हे काय सगळे दिलेले पद दिले उगच उगच नाही का. हे पद आहे, अभ्यासाचं पद आहे. उगचित नाही म्हणलं तुम्हाला, उग म्हणलं काय त्या अभ्यासाचं पद आहे. अभ्यासाचं पद आहे. गायन असेल, वक्तृत्व असेल, काही जरी त्या अभ्यासाचं एक पद आहे. कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, शिवमहापुराण, सगळे जे काय पद आहेत हे सगळे पद आहेत. पण संत हे पद नाही, संत एक अवस्था आहे. ती अवस्था आमच्या तुकोबराकडे आहे. आणि सर्व ठिकाणी माझा परमात्मा भरलेला आहे. पांडुरंग परमात्माच्या रूपामध्ये माझे दत्त भगवान आहेत. पांडुरंग परमात्माच्या रूपामध्ये माझे हनुमानजी आहेत. असं जे काही नमस्कार करतात काही काही ठिकाणी, तर त्यांची जी नजर आहे ती नजर बदललेली असते. तुमची आमची नजर बदललेली नाही, म्हणून आपण त्या अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाहीत. जातून हळूहळू आज न उद्या, पण एक अवस्था आहे ती संत, आणि ती एवढी लवकर प्राप्त होत नाही महाराज. आमचे निळोबारा म्हणतात, संत कोणाला म्हणावं, तेच संत, तेच संत, तेची 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 संत, तेचे संत, ज्यांचा हेत विठ्ठले, ननती काही टाना टोना, नामस्मरणा, वाचोनी वाचोनी नामस्मरणा, टाना टोना नेनती. टाना टोना शब्दाचा अर्थ आहे जादू टोना नाही हा. ते जारण मारण उच्चाटन मोहन आणि स्तंभन हे नाहीये. टाना टोना शब्दा अर्थामध्ये महाराजांची भाषा अशी आहे, योग याग विधी येणे नोये, तीर्थव्रत नेम भावे विन, जप तप कर्म क्रिया नेम. महाराजांना हे मान्य नाही. नेनती काही
वारकरी कुठल्याही साधनेमध्ये अडकत नाही म्हणजे त्याच एकच अशा प्रकारचा निश्चय आहे, बस नाम संकीर्तन. याच्याशिवाय सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये भाव नसतो. आणि खरंच ना महाराज, वारकरी संप्रदाय जर पाहिलं ना आपल्या, तर नामस्मरणाशिवाय पर्यायच नाही. भागवत सांगा, कीर्तन सांगा, पारायण करा, काय करायचंय ते करा, पण नामस्मरण करणं तुम्ही आम्ही फारच महत्वाचं आहे महाराज. कलोत्त धरो हरिकीर्तनात. भागवत तुम्हाला भागवतामध्ये ऐकायला मिळेल एखादा श्लोक आहे, कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलोत्त धरो हरिकीर्तनात. कलियुगामध्ये जर आपल्याला उत्तम गती प्राप्त करून देणारं जो काही साधन असेल ते कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग माझी करावे कीर्तन. हे नारायण लीलामे, हे नारायण लीलामे, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. नारायण दैल बेटी, नारायण दैल बेटी, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी, कलियुग माझी करावे कीर्तन, तेरे नारायण दैल बेटी, तेरे नारायण दैल बेटी, तेरे नारायण दैल कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. कीर्तन शब्दाचा अर्थ लावणी मृदंग हे एक प्रकार आहे कीर्तनाचा. आणि दुसरं कीर्तन म्हणजे सततम कीर्तयन्तो माम यतंत शुद्रव्रताः नमश्यन्त शमां भक्त्या नित्ययुक्त उपासते. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाय पापाचे, ऐशे केले यमदमा उकळा आणले, तीर्थे ठायावरून उठवले, यमलोकेची खुंटली राट या गावे, यमो मने कवना ते यमावे, दमो म्हणते कवना ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष खदाशी नाही, ऐशे माझे नाम घोषे, नाहीच करते विश्वाचे दुःखे, अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरिले. याला कीर्तन म्हटले संतांच्या नजरेमधून. कीर्तनाचे प्रकार आहेत. सगळ्यांनी मिळून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष अभंग घेऊन त्याच्यावर ते वक्तृत्व करणं हे कीर्तनाचा प्रकार आहे. उपदेशपर कीर्तन आहेत. आणि स्वतः करता जर करायचं असेल तर सततम कीर्तयन्तो माम, सतत जो आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण करतो, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन,
धन्य जगी तोची एक हरी रंगीला धन्य धन्य जगी एक हरी रंगीला धन्य धन्य जगी तोची हरी रंगीला एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन अशेने शेने सदा हरीचे चिंतन धन्य जगे तोची एक हरी रंगनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगे तोची एक हरी रंगनाचे धन्य जगे तोचे एक तिचे पुढे नाचे असं म्हणणे का हरी रंगी नाचे. विषय लांबला जातो, मूळ विषयाकडे आपल्याला जायचं आहे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनाला खूप नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ते दासी केली आम्ही. काही युगामध्ये अनेक साधनेला महत्व होतं. ज्या युगामध्ये आजचा अवतार आहे ते युग आहे कृतयुग. त्रेता द्वापार आणि कली. पहिलं जे युग आहे त्याचं नाव आहे सत्ययुग म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. कृतयुग. आणि त्या कृतयुगामध्ये आजचा अवतार आहे. ऐकण्याचा प्रयत्न करू. महाविष्णू भगवान परमात्माचे चिरंजीव ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं 10 प्रकारची सृष्टी करायची ठरवली. भगवान परमात्म्याच्या आज्ञाने चतुश्लोकी भागवताचा उपदेश झाला. आपल्या भागवतामध्ये द्वितीय स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये 31, 32, 33 आणि 34 चारच अशा प्रकारचे श्लोक आहेत. ते चतुश्लोकी भागवत हंस रूपामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाला दिलं. त्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश हंस रूपामध्ये भगवान ब्रह्मदेवाला करतात. आणि त्या भागवतामुळं ब्रह्मदेवाला 10 प्रकारची सृष्टी करावी असा संकल्प तयार झाला. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक आहेत आणि याच्यामध्ये 10 प्रकारची सृष्टी आहे. हे करायचं ब्रह्मदेवाने ठरवलं. पहिली ब्रह्मदेवाची सृष्टी मानस सृष्टी. सनक, सनंद, सनातन, सनत कुमार 4 मुलं ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवानं सांगितलं बेटा आपल्याला प्रजा निर्माण करायची आहे. त्या सनकादिकांना विचारलं बाबा प्रजा म्हणजे काय? म्हणले प्रजा म्हणजे एका शरीरामधून दुसरं शरीर आपल्याला तयार करायचं आहे. सनकादिकाला सांगितलं ब्रह्मदेवाने. ते पोरं म्हणले काय बाबा काय म्हणलात नेमकं तुम्ही? आमच्या काय लक्षात आलं नाही म्हणले. ब्रह्मदेवानं सांगितलं एका शरीरामधून दुसरं शरीर तयार करणं त्याला म्हणतात प्रजा निर्माण करणं. म्हणजे 4ही मुलं म्हणले बाबा बरं ते जर केलं तर त्याच्यापासून काही सुख आहे का? ब्रह्मदेव म्हणले नाही, त्याच्यापासून सुख नाही, दुःखाशिवाय पर्याय नाही. बरं म्हणले ठीक आहे दुःख का असाना पण ते जरा केलं तर त्याचं फल काय? म्हणले ब्रह्मदेव म्हणले त्याचं फलही नाही. या फल ना चुंबिता 15 वाद्य याला काहीच नाही म्हणले. याच्यामध्ये अंतकाळी हाता काही नाही. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही. तैसा काय नाही म्हणले याच्यामध्ये. मग ते 4 मुलं म्हणले बाबा याच्यात जर दुःख आहे, काही मिळतच नाही, काही शिल्लकही राहत नाही, काही नाहीच, तर मग ते करायचं कशाला म्हणले आम्ही. नको म्हणले आम्हाला ते. ब्रह्मदेवाला क्रोध निर्माण झाला आणि क्रोधाच्या भरामध्ये ब्रह्मदेवाने 11 मुलं जन्माला आणले. हे सगळं कुठलं वर्णन आहे? ऐकलं असेल ना तुम्ही. हे सगळं भागवतातलं वर्णन आहे. हे 11 मुलं ब्रह्मदेवाने जन्माला आणले.
मन्यू नावाचा, मनु नावाचा, शिव नावाचा, ऋतुध्वज नावाचा, उग्रताचा, काल नावाचा, भव नावाचा, वामदेव नावाचा, धृतव्रत नावाचा, अशा प्रकारचे 11 मुलं, 11 पत्नी. ब्रह्मदेवाला त्यांची संतती बरी वाटली नाही. थोडक्यामध्ये पुन्हा ब्रह्मदेवाने 10 प्रजापती आपल्या शरीरातून तयार केले. मरीची नावाचा, अत्री नावाचा, पुलस्त्य नावाचा, पुलह नावाचा, भृगु नावाचा, वशिष्ठ नावाचा, दक्ष नावाचा, दशमस्तत्र नारदः, हे 10 प्रजापती ब्रह्मदेवाने आपल्या शरीरातून तयार केले. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही आपापली काय करा, तपश्चर्या करा. आणि पुन्हा ब्रह्मदेवाने एके दिवशी सूर्यप्रकाश पडला आणि सूर्यप्रकाशामध्ये सकाळी सकाळी ब्रह्मदेव असे उभे होते. ब्रह्मदेवाची छाया पडली. छाया म्हणजे सावली पडली. छाया येऊ एक ऋषी त्या सावलीतूनच जन्माला आला. त्यांचं नाव आहे ऐकलं का कधी भागवतात? नाही. सावलीतूनच ऋषी जन्माला आला. त्र्यंबकराव असं कुठं होतंय का? ती ब्रह्मदेवाची कला आहे. तपश्चर्या करतात ते सगळे मिळून. आणि 2 नंबर पाहिजे आपल्याला, मरीची नावाचा आणि अत्री नावाचा. आजचा आपलं कोण पाहिजे? अत्री महाराज. अत्री महाराज आता ज्याला आपण माहवर म्हणतो, या माहवर नावाच्या क्षेत्रामध्ये अत्री महाराज तपश्चर्या करतायत. आणि सावलीतून जो ऋषी जन्माला आला त्यांना पत्नी आहे देवहूती नावाची, स्वयंभू मनुची मुलगी. भागवतात तुमच्या सगळं लक्षात आलेलं असेल. देवहूती यांना 9 मुली झाल्या. त्या 9 मुलीपैकी अनुसया नावाची मुलगी अत्री महाराजांना देण्यात आली. मोठा विषय पण उगा थोडक्यात तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो. अत्री महाराज तपश्चर्या करतायत कुलांद्री पर्वतावर. त्याला नाव भागवतामध्ये कुलांद्री पर्वत आहे, ज्याला आपण माहूर म्हणतो. त्याला नाव काय भागवतामध्ये? कुलांद्री पर्वत आहे, असं नाव आहे त्याचं. साध्या भाषेत त्याला आपण माहूर क्षेत्र म्हणतो आताच्या काळामध्ये. अत्री महाराज त्या पर्वतावर तपश्चर्या करतात आणि आमच्या अनुसय मातेचा स्वीकार करतात. विवाह झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं आपल्याला प्रजा निर्माण करायची आहे. अत्री महाराजांनी अनुसया बरोबर विवाह केला आणि कुलांद्री पर्वतावर तपश्चर्या करतात. दोघांचं तप वाढलं. पतिव्रता धर्म अनुसया माता सांभाळतात. यांच्या नावामध्येच महाराज आनंद आहे. असूया. अनुसया म्हणजे काय? अनुसया म्हणजे कोणाचाही मत्सर नाही, द्वेष नाही, निंदा नाही. त्यांचं नाव अनुसया. असूया म्हणजे द्वेष मत्सर अशा प्रकारचं आहे. अनुसया मातेकडे काहीच कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, अगदी निर्मळ अंतकरण आहे. आणि अत्री म्हणजे काय? त्री म्हणजे 3 रजगुण, तमगुण, सत्वगुण. 3 गुणाच्या पलीकड आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक 3 तापाच्या पलीकड काम, क्रोध, लोभ 3 विकाराच्या पलीकड. हे सगळं जे 3 आपल्याला ऐकायला मिळतात ना. आपल्याला 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. त्यापैकी स्थूल, सूक्ष्म आणि कारण याच्या पलीकडे ज्यांची अवस्था आहे त्यांचं नाव आहे. अवघड जाण बरं, तुम्हाला ऐकायला अवघड लागत असं. ज्यांनी ऐकले त्यांना काय अवघड विषय, कथाचा आहे पण ते अवघड वाटते ना आपल्याला. का? विनोदाची कथा गोड, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड. मला वाटतं महाराजांच्या एका काळामध्ये असावं काय ना काहीतरी असे लोक त्यांनी पाहिलं असेल ना त्या काळामध्ये. लोकांना विनोद पाहिजे म्हणून त्याही काळामध्ये लिहिलं असेल. विनोदाची कथा गोड वाटे असं म्हटलेलं आहे. अत्री महाराज आणि अनुसया तपश्चर्या करतात, धर्म सांभाळतात. आणि जिथं धर्म, तप आणि पातिव्रत्यपणा आहे, या 3 गोष्टी जिथं असतात का तिथं देवाला यावंसं वाटत असतं. एका दिवशी काय झालं, त्या भागामध्ये दुष्काळ पडला. माहूर क्षेत्राच्या परिसरामध्ये दुष्काळ पडला.
आणि दुष्काळ पडल्यामुळे झालं काय, जिकडं तिकडं अन्न 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 त्राहिमा अशा प्रकारची प्रजा करायला लागलेली आहे. अनुसया मातेनं पाहिलं आणि त्या कुलांद्रे पर्वतावर काही सामर्थ्य आहे महाराज आमच्या अनुसया मातेकडं. या मावश्याकडे आजही सामर्थ्य आहे. त्यांनी जर धर्म सांभाळला ना, आजही त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. पण यांनी स्वतःचं सामर्थ्य गमून टाकलेलं आहे. वाणीमधून विनाकारण काहीतरी बोलतात. माझा आजचा विषय नाही विनोदाचा, आपल्याला फक्त नेमकं चरित्र पाहायचं आहे. अनुसया माता धर्म पतिव्रते ज्ञानोबारांच्या भाषेत जर आपल्याला ऐकायचं असेल, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चेते. आमचे माऊली म्हणतात, आपला जर धर्म यांनी सांभाळला, आपल्या जर पतीवर विश्वास असेल, तर महाराज म्हणतात तिची देवावरी तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता. म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता. पतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तोच आजचा विषय आहे. त्या भागामध्ये दुष्काळ पडला म्हणतात महाराज. अनुसया मातेने विचार केला. काही लोक त्यांच्याकडे भिक्षा मागण्याकरता येऊ लागले. आहे तोपर्यंत धान्य लोकाला त्यांनी दिलं, भिक्षा वगैरे दिली. धान्य संपल्यानंतर विचार पडला मनामध्ये, नेमकं काय करावं आता, पाऊस तर पडलेला नाही असं सांगतात. भागवतामध्ये विषय दिलेले नाहीत, हे फक्त त्यांच्या अवताराबद्दल नेमकं नाव दिलेलं आहे. पण हा विषय आलेला आहे कथा कल्पतरू मध्ये. कथा कल्पतरू नावाचा ग्रंथ आहे मोठा, त्याच्यामध्ये आलेला विषय आहे. अनुसया माता त्या काळामध्ये पाऊस नाही, पण मनामध्ये संकल्प तयार केला, हे भगवान, मी जर पतिव्रता असेल, माझं जर खरं मन अत्रि महाराजाकडे असेल, आणि माझी आई देव होती, माझे वडील कर्दम जर सत्वशील असतील, तर मी फेकलेलं धान्य उगवलं पाहिजे बिना पावसाचं. हे सामर्थ्य आहे महाराज. आणि झालं ना महाराज त्याच पद्धतीने. धान्य नाव दिले. आता काही महाराज लोक साळी सांगतात, पण असं काही नाही दिलेलं त्या कथल, फक्त धान्य असं सांगितलेलं आहे. धान्य फेकावं, ते धान्य सकाळी जर रात्री जर फेकलं तर सकाळी ते धान्य तयार होत होतं म्हणले. उदाहरणार्थ साळी धरा, साळी सांगतात महाराज लोक. त्या साळी पिकवाव्यात आणि दुपारच्याला त्या साळी कापून लगेच त्याचा सुंदर भात तयार करावा आणि येणाऱ्या भिक्षुकांना, जी काही येणारी लोक आहेत त्या सगळ्यांना द्यावं. आणि मायबाप एकदा जर अनुसया हाताचा प्रसाद खाल्ला लोकांनी, तर लोकांना महिना भूक लागत नव्हती हो म्हणून. त्या काळामध्ये एकदा जर त्यांच्या हातचं जेवण झालं तर पुन्हा भूकत लागत नव्हती असं वर्णन आहे. एके दिवशी मला नेमकं सांगायचंय, एके दिवशी नारद आलेले आहेत. हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद आलेले आहेत. नारदजीनं पाहिलं पाऊस नाही. सकाळी संध्याकाळी धान्य टाकता सकाळी उगवत आहे, दुपारच्याला त्या साळी कापून त्याचा भात तयार करणारे. बापरे,
अलौकिक काम पाहिलं म्हणले, असं कधी पाहिलं नाही आपण. नारदानी कुठेही नारद कोणाच्या हातचं न खाणारे, सततम कीर्तयंतो माम, देवाशिवाय त्यांचा विशेष नाही. नाठवे भूक तहान काही, नारदजीला तहानही लागत नाही, भूकही लागत नाही, झोप येत नाही. कशामुळं? तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे भूक तहान काही. मला सांगा, ज्ञानोबराय नाथबाबा आदी करून जी संत मंडळी झाली, यांना जर तहान लागली असती, यांना जर भूक लागली असती, यांना जर झोप आली असती, तर संत वाङ्मय तयार झालं? अहो, जे लिहिलंय ते पाठ होईना आपल्याला. जे लिहिलंय ना त्यांनी ते पाठ आहे का आपल्याला? नाही ना. आम्हाला 1000 ओव्या पाठ असताना लय झालं. कसोटीने जर पाहिलं का नाही आमच्याकडे, तुम्ही विचारित नाहीत म्हणून बरं आहे, तुम्ही विचारित नाहीत म्हणून बरं आहे. आणि खरं जर तुम्ही विचारलं ना आम्हाला, हो, उपरनं सोडून जावं लागेल. हे तुमचा उपकार आहे, ऐकून घेतात म्हणून. 1000 जर आम्हाला ओया पाठ असत्याल तर लगेच आमचं नाव येतं पत्रिकावर, ज्ञानेश्वरी कंठस्थ. या अरे, ज्यांनी मला बाजूला नाही जायचं आज. अनुसया मातेनं स्वयंपाक तयार केला, भिक्षुकाला वाढलेला सुगंधित तो अशा प्रकारचा, त्याच्यात काही नाही. पण अनुसयाच्या मातेचा हात लागला की ते सुगंधित भात तयार होत होता म्हणून. आणि एकदा ग्रहण केला, भूक लागत नव्हती. कोणाच्या हातचं न खाणारे नारद, त्याला पण शास्त्र आहे महाराज. कोणाचं खावं, कुठं खावं, कशात खावं, का अनेक प्रकारचे विषय आहेत. तुम्ही रामायण ऐकता. रामायणामध्ये ज्यावेळेस हनुमंतराय द्रोणागिरी आणण्याकरता जात असताना, काल नेमीनं मधामध्ये वाटामध्ये रावणाच्या म्हणण्यावरून संन्यासाचा वेश धारण करून बसले होते. आणि त्यावेळेस विनंती केली. त्यावेळेस मारुत्र्या काय म्हणता, सज्जना घरचे अन्न आणि बळेच घ्यावे, न मिळे जरी अन्न जीवन तरी मागावे. काय भाव असेल बघा ना. ज्ञानोबा आमच्या हनुमंतरायाचं मन शुद्ध आहे, पण तो बसलेला जो काल नेमी तो कपटी आहे ना. पण त्यांना काय, त्यांच्या मनामध्ये काही नाही, सर्वभूती असा एक भाव असतो संतांचा. प्यावं कोणाचं, खावं कोणाचं, अन्न सुद्धा खाण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लं त्यांना सद्बुद्धी राहिली का? म्हणून अन्न सुद्धा कुठे खावं, कुठं, याला बरेच अशा प्रकारचे विचार आहेत. महाराज, हॉटेल मधलं जे अन्न आहे, अन्न परब्रह्म आहे बाबा, पण करणारा चप्पल घालून करतो आणि खाणारा बूट घालून खातो. बुटात खातो आणि पैसे नसल्यावर बुटही खातो. नाही का? आता आम्हाला का खावटत नाही का हॉटेल तर ते गुलाबजामुन वगैरे वगैरे रस्त्याने जाताना पाहिल्यावर? तुम्ही का आम्हाला पाहायला बसलात का? पत्रंबकराव, खाऊ वाटत नाही का? पण आम्ही जर खाल्लं ना तर आमच्या वाणीमध्ये सामर्थ्य राहत नाही महाराज. आम्हाला जर आमच्या वाणीमध्ये सामर्थ्य ठेवायचं असेल, आमची जर वाचा आम्हाला पवित्र ठेवायची असेल, तर खाण्यापिण्याचा सुद्धा आमच्या लोकांनी विचार केला. खोटं सांगत नाही तुम्हाला, नाव सांगतही नाही. एका महाराजाला विनंती केली, गावाचं नावही सांगत नाही. महाराज जेवण करा. कीर्तन झालं, पाकिट दिलं, नारळ घेऊन गेले. खोटं सांगत नाही, कोणाची निंदा म्हणून नाही. महाराजांनी ढाब्यावर जेवण केलं, पण विनंती करून खाल्लं नाही. सगळं विषय मला सांगायचा नाही नेमका. आम्ही जर असं वागलो तर सांगा कसा तुमचा उद्धार व्हायचा आहे. विठाला विठाला जास्त लिहिणे नको. नारद अनुसया मातेचा हातचा प्रसाद सेवन करतात. अरे वा वा वा, तृप्त झाले आमचे नारद. आणि सगळं दृश्य पाहिलं, ते पाऊस नाही, सगळं लक्षात ठेवलं आणि स्वर्गच गाठलं. वा, कैलासाला गेले.
आणि कैलासामध्ये पार्वती आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अहो त्या मृत्यू लोकामध्ये पाऊस नाही, कुलांद्री पर्वताच्या परिसरामध्ये पाऊस नाही, आणि अत्री महाराजांची पत्नी अनुसया जे घडलेलं घराणं ते सगळं सांगितलं. काय महान अशा प्रकारचं सामर्थ्य आहे साहेब. पार्वती आई साहेब म्हणल्या, नारदा तुम्ही कोणा पुढे वर्णन करायला लागलं? म्हणले तुमच्या पुढे बोलतोय. अहो आम्ही देवाच्या बायका आहेत, आम्ही जगाच्या मालकीन आहेत. हो म्हणले आई साहेब, मला कल्पना आहे, पण तुमच्यापेक्षा अनुसया श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं त्यांच्या पुढे. तिथून उठले. सत्य लोकाला ब्रह्मदेवाची आईसाहेब पत्नी असणारी सावित्री त्यांना घराणं वैकुंठामध्ये गेले. लक्ष्मी आईसाहेबाला सांगितलं, हे सगळं घराणं सांगितलं. आणि एके दिवशी हळदी कुंकाच्या निमित्ताने मार्गशीर्ष महिना आला, आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, आज कोण वार आहे? गुरुवारचे ना आज आमच्याकडे. तुमच्याकडे काही कल्पना नाही. त्या आता हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज गुरुवार आला ना, बाई सकाळपासून त्या लक्ष्मीच्याच नादात राहते आमच्याकडे. त्या आंब्याच्या फांद्या आणा, चौरंग धुवा, तूप आणा, ते साखर आणा. म्हणले कशाला? लक्ष्मीला तुपाचा शिरा करायला. अगं ते म्हणला मला भूक लागली ना, आग पडली काय म्हणली पोटात. मला सांगा, असं जर तुम्ही बोलल्यानंतर लक्ष्मी राहील का? अरे मायबाप, काचातल्या फोटोची पूजा करू नका. काही त्याच्यामध्ये होणार नाही आपल्याकडून. तुम्हाला जर लक्ष्मी पाहिजे असेल ना, तर लक्ष्मीचा मालक आपला करा, लक्ष्मी आपोआप येते. काय गरज आहे? पाय लक्ष्मीच्या हाती पाय, लक्ष्मीच्या हाती पाय, लक्ष्मीच्या हाती पाय, लक्ष्मीच्या पाय, लक्ष्मीच्या हाती 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 फुलाती वेगी आनावा तुहारी वेगी, 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 आनावा पाय लक्ष्मीच्या हाती दिशे यावे का कुलते, वेगे आणावा तो हरी, मज दिनाते उद्धरी. लक्ष्मी पाहिजे ना तुम्हाला, तर लक्ष्मीचा मालक आपला करा. विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. तुम्हाला आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, मायबाप भगवान गोकुळामध्ये येण्याच्या अगोदर मालक गोकुळात येणार आहे असं कळाल्याबरोबर अगोदर आईसाहेब हजर झाला गोकुळामध्ये. घरोघरी झाला. प्रमाण पाहतच नाहीत आपण. आणि दैन दांद्रिर्यास त्रास आला, दैन दांद्रिर्यास घर घरी झाला लक्ष्मी समका, दैन दारिद्र्यात त्रास आला, दैन दारिद्र्यात त्रास आला, दैन दारिद्र्यात त्रास आला.
महालक्ष्मीचा वास. मालक गोकुळामध्ये येणारे बालक रूपामध्ये की मालकाची मालकीन हजर झाली महाराज गोकुळामध्ये. म्हणून तुम्हाला सांगितलं देव आपला करा, लक्ष्मी साहेब आपोआप येतात. बरं हे नाही जमलं आपल्याला, लक्ष्मीनं आपल्या घरी राहावं याच्याकरता काही गोष्टी सांभाळा. घरामध्ये स्वच्छता, निर्व्यसनता हे जर आपल्या घरी असेल ना, स्वच्छता असावी घरामध्ये. घर कसंही असू द्या, छोटं मोठं जसं असेल त्या पद्धतीने स्वच्छता असावी. आणि घरामध्ये कुठलं व्यसन. तुमच्या घरी जर तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असताल, मालक जर मद्यप्राशन करत असेल, न खाण्याच्या वस्तू जर खात असेल, जन्मभर जरी तुम्ही त्या काचातल्या फोटोची पूजा केली तर लक्ष्मी काय आपल्याला प्रसन्न होणार नाही. कोणाला आतापर्यंत झाली सांगा ना. असं कुठं आहे महाराज की कुठून निघाला उपास कोणाला माहित आहे. आमच्या काय भागवतात नाही किंवा कुठल्या पुराणात नाही, सगळे पुराण पाहत आलो आम्ही अभ्यासामध्ये. असं काही लिहिलं नाही कोण्या पुराणामध्ये. हे कोणी काढले कोणाला माहित आहे. काही यांच्या मनानच निघाले कोणाला काय सांगता येत नाही, नाही का. काही काही गोष्टी अशा असतात. आता मला विनोद सांगायचा नाही. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भगवान बाबाच्या पुण्यतिथीवर 17 वर्षे भागवत कथा केली. एके दिवशी असं बसलो असताना ती मावशी झोपलेली होती. मी म्हणलं काकू कसं काय तुम्हाला उठायचं नाही का, 10-11 वाजत आले जवळजवळ. त्या मावशी म्हणल्या महाराज नाही ना मला आज उपवास आहे. मला कशाचा म्हणल्या आडवा मंगळवार. मी म्हणलं आडवा मंगळवार आमच्याकडं नाही भाऊ. म्हणलं आडवा मंगळवार. म्हणलं सांगा तरी काकू कसं काय असतंय. त्या म्हणल्या महाराज रात्री झोपले ना सोमवारचं. म्हणलं ठीक आहे. म्हणले आज उठायचंच नाही आडवा मंगळवार. बरं म्हणलं काय खाणं पिणं काही चहा पाणी म्हणल्या दुसरं काहीच लागत नाही या उपासाला. म्हणलं लागतं तरी काय. म्हणल्या नुसते काजू बदाम किसमिस निधल्यात खायच्या. आणि म्हणलं उठायचं कधी. म्हणल्या उद्या बुधवारी सकाळी. आणि मी म्हणलं ते काम धाम म्हणले सगळे मालक करतील. कशी लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे. मला जाऊ द्या, मला सांगायचं काय कुठल्याही व्रताच्या आणि न करी. वारकरी संप्रदायामध्ये असे काही विषय आहेत, गरज नाही महाराज कुठल्या विषयाचे. आपल्या अनुसयेचं वर्णन आहे. अनुसया माता हे नारदांनी सगळं करायला सांगितलं आणि त्यांची मिटिंग भरली. तुम्हाला हे सांगू लागलो नाही का. आमचं काम असतं त्या. सावित्री आली, लक्ष्मी आल्या आणि पार्वती आसाब आल्या. गुरुवारच्या निमित्तानं आज योगायोग बरं का. दत्त महाराजांचा उपवास आहे कोणता आहे गुरुवार आहे. आणि आज दत्त जयंती आहे. पर्व काळ म्हटलं तुम्हाला मी, फार मोठा पर्व काळ आहे. आणि त्या पर्व काळावर आपण हे चरित्र श्रवण करत आहोत. ऐकलं पाहिजे त्यांचं चरित्र. देवाचं चरित्र संतांचं चरित्र होत असतं, बाकी कोणाचं चरित्र होत नाही. संतांचं चरित्र मोतीराम महाराज हे जे काय महात्मा मारुती बाबा हे संत मंडळी यांचं चरित्र होत असतं महाराज. कोणाचंही होत नाही चरित्र. देवाचं चरित्र संतांचं चरित्र. आपलं का होत नाही चरित्र. आपलं वागणं विचित्र, आपलं बोलणं विचित्र, आपलं चालणं विचित्र, आपलं खाणं विचित्र. आपलं कसं होईल चरित्र. संतांचं चरित्र होत असतं. मीटिंग भरली हळदी कुंकाच्या निमित्ताने आणि बोलता बोलता विषय निघाला. बोलतच असतात माता भगिनी एकत्र आले, त्यांची काही ना काहीतरी चर्चा सुरू होत असते. त्याच्यात आता वेळ नाही मला खर्च करायचा. आणि लक्ष्मीनं सावित्रीनं जे नारद बोललेले ते सगळं एकूण केलं. म्हणल्या नारद काल परवा माझ्या घरी आले. हो आहे मलाही ते सगळं म्हणलं नेमकं करायचं काय. अहो आपला अपमान झालाय. नारदाने अपमान केलाय आपला. मृत्यू लोकामध्ये कोणत्या अत्रे महाराजांची पत्नी अनुसया आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणले ते. बरं नारद काय एका ठिकाणी थांबणारा महात्मा आहे का. 3 लोकांमध्ये फिरताय.
म्हणून वारकऱ्याला आणि महाराजाला बाहेरच्या लोकाला आपलं कधी घरानं सांगायचं. हे लोक एका ठिकाणी राहत नसतात. आपलं घरानं कधी सांगत जाऊ नये महाराज लोकाला, या बाहेरच्या वारकऱ्याला आपलं घरानं सांगत जाऊ नये. नारद ते म्हणलं काय, नारद काय एका ठिकाणी बसणारा महात्मा आहे का? 3 लोकांमध्ये फिरतय, आपला तर अपमान केलाच केला, 3 लोकांमध्ये आपला अपमान करील. मग तिघीचा विचार झाला, आपापल्या मालकाला आपण पाठवू आणि कोणती अनुसया मृत्यू लोकांमध्ये आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हण. तिघीचा विचार झाला, तिने आपापल्या ठिकाणी गेल्या. सत्यलोकात सावित्री, कैलासात पार्वती, वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि तिघीनं आपापल्या मालकाला काम सांगून टाकलं. मालक म्हणले काय? ते मृत्यू लोकांमध्ये कोण अनुसया आहे म्हण. म्हणले हो अत्रि महाराजांची पत्नी आहे. तुम्हाला माहिती आहे? म्हणले हो मला माहिती आहे. तुम्ही तर म्हणला नाही तर आम्हाला. म्हणले मी कशाला म्हणू तुम्हाला. नारद आले, त्यांनी आम्हाला घरानं सांगितलं. ठीक आहे, बरोबर आहे म्हणले. नारद जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. इंद्राने 12 वर्ष होत आले पाऊस पाडलेला नाही, आणि त्या भागामध्ये अनुसया स्वसामर्थ्याने समाजाला जगवते. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया आहे असं तिघाने त्या तिघीला सांगितलं. यांचे चेहरे लहान झाले, म्लान अशा प्रकारचे चेहरे झाले. म्हणले मग नेमका काय करायचं आहे? तिघीचा विचारच झाला होता. मग तुम्ही काय करा, त्या मृत्यू लोकांमध्ये आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसलं पाहिजे, काही करा मालक, पण त्या अनुसयेचं सत्व हरण करा. भगवान शंकर म्हणले नादी लागू नका तिच्या, तुम्ही नादी लागू नका. आमच्यापेक्षा मोठं, आमचा अपमान झाला नाही का. बाया माणसाला अपमान सहन होत नाही महाराज. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मग भगवान ब्रह्म विष्णू महेश एकत्र आले आणि त्यांचा विचार झाला. म्हणले रात्री घरानं ऐकायला भेटलं म्हणले नाही का, मालक हिरवी सापडतच नाही ना बाईला बोलायला. ज्यावेळेस मालक भोजन करतो त्यावेळेस बाई घरानं मांडत असते, पण जेवत असताना कधीही मावश्या हो घरानं मांडी जाऊ नये. संसारातलं मालकाला जेवण करू देत जावं आणि मग निवांत झाले आपलं घरानं मांडी जावं नाही का. अगोदरच तर प्रपंचातलं टेन्शन आहे, घेणं देणं आपत्तिष्ट जे काय असेल अनेक प्रकारचे डोक्यावर ते टेन्शन आहेत. माणसाच्या महागाईचा काल आहे आणि तुमचं घरानं सुरू होतं जेवायला बसल्यानंतर ते म्हणतं जेवू दे रे, नाही ते इंडीलच पेईन म्हणला. आणि खरं सांगू माय बाप तुम्हाला, आतापर्यंत जे आत्महत्या झाल्या असत्या ना लोकांच्या, केवळ यांच्यामुळं. विठाला विठाला आतापर्यंत जर आत्महत्या झाल्या असत्या तर केवळ मायबाप कथा नंतर ऐका, कीर्तन नंतर ऐका, पण आपला प्रपंच व्यवस्थित करा हाच खरा परमार्थ आहे. परमार्थ जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. बाई माणसानं व्यापारी असेल, कर्मचारी असेल, शेतकरी असेल, महाराज असेल, आमचं घ्या. आम्ही घरी गेल्यानंतर आता इथून घरी जायला 1 वाजणार का नाही. मग घरी गेल्यावर जर महाराजनीनं द्वार उघडलं आणि जर हसता चेहरा केला आमच्याकडे बघून, तर 50% आमचं दुःख कमी होतंय. आमचंच का तुमचं बी सांगायला, आमचं मला हसायलाच नाही का. सगळ्याच तेच आहे का नाही. एका दुःखाचे आपण सगळे पेशंट माणसं आहेत महाराज. घरी गेल्यानंतर जर मालकिनीने हसता चेहरा केला तर 50% माणसाचं दुःख कमी होत आहे. कसं काय बाबा? बरोबर आहे का नाही? उगं ते माझ्याकडे बघू. अहो 50% माणसाचं दुःख कमी होते का नाही बोला तुम्ही. हे बाबा कसं काय? खरं म्हणे जा ना. मी का तुम्हाला काय माग आहे लोक नाही. हे बाबा खरं आहे का नाही? खरं वस्तुस्थिती बघा ना. आपलं कसं काय? आपलं तेच आहे ना. इथून जावा घरी 12-1 वाजते.
घरी गेल्यावर जर कावड उघडलं, पाणी पिलं का विचारित नाही, जेवण केलं का विचारित नाहीत, पाकिट कुठे? आमच्या बायका यायच्या काय ना आमच्या काय, पाकिट. आई पोटाकडे बघत असते. मायबाप ज्यांची आई आहे ना, आई पोटाकडे बघत असते. माझी आई जोपर्यंत होती 95 ला गेल्या, बोलत बोलत गेल्या मांडीवर माझ्या, रामकृष्ण हरी म्हणत. जाऊ द्या, मला सांगाय, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मी बाहेर थांबत नव्हतो महाराज आमच्या भागामध्ये. घरीच जाणार संध्याकाळच्याला. आणि बरोबर 1 वाजता गेलो, जाग्याच असायच्या. कवाड उघडल्या बरोबर, बापू जेवण केलंस का, हे वाक्य होत. आता कोण विचारतंय? मला हे सांगायचे, मायबाप आई आहे तोपर्यंत खरं प्रेम आहे, वडील आहे तोपर्यंत खरा आधार आहे. हे दोन जर आपल्या जोडून गेले ना, प्रेम संपलं, आधार संपला. तू म्हणताना लोक प्रेम आपल्यावर करत नाहीत का? प्रेम करतात. जन हे सुखाचे, हे सगळं जे आहे ते देण्या घेण्यामुळेच आहे, बाकी काही नाही. मला खरं सांगा मायबाप, तुम्ही माझ्या आई सारख्यात, बहिणी सारख्यात, महिन्यातून तुम्ही एकदा तरी उठणं लावून आंघोळ घालता का मालकाला? खरं सांगा. थांबू, खरं सांगा. होय माय, माय चष्म्यावाली माय. नाही नाही, विनोद नाही हो, तुम्हाला मला हसवायचं नाही आजच्या कीर्तनात, पण ते आला विषय म्हणून बोलाय. खरं सांगा, महिन्यातून एकदा तरी आपण मालकाला आंघोळ घालतोत का उठणं लावून? महिन्यातून एकदा तरी, बरं वर्षातून एकदा तरी, हो का नाही? अरे ज्यांची इस्टेट पाहिजे तुम्हाला, जे तुमच्या जन्माची काळजी करतात, मला सांगा खरं हनुमानजी, वर्षातून एकदा तरी बाईनं उठणं लावून आंघोळ घातली? तुमचं कसं काय? खायचं का इथं? ओळख नाही पण खरंय का नाही मला सांग. महाराजाची असो की पोतराजाची असो, कोणाची असू द्या ना, आमच्या बायका आमच्या नाहीत पाया पडत. तुम्ही पडता, पण आमच्या बायका आमच्या पाया पडत नाहीत. विचारा महाराजाला, कोणत्या महाराजाला विचारा. आल्या महाराज तुमची बायको तुमच्या पाया पडते का म्हणा ना. विचारा ना तुम्ही त्याला, कोणी असू द्या. होय बाबा, असं काय? आमच्या बायका आमच्या पाया पडत नाहीत. कामून घरच्या माणसाची किंमत वाटत. विठाला 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 कर्तव्य, तुमचं कर्तव्य, धर्म पालन करणं तुमचं कर्तव्य. आणि खरं जर पाहिलं तर सध्याचा परमार्थ तुमच्यावरच टिकलेला आहे, यांच्यावर परमार्थ टिकलेला आहे. विनोदाचा विषय सोडा, पण मायबाप महिन्यातून एकदा तरी मालक आहे ना, आंघोळ घाली जा उठणं लावून एकदा तरी. वर्षातून एकदा तरी आंघोळ घाली जा. होय, हाय की दात पुढे दाखवा ना पुढे. कोणाचीच नाही हो, आमच्या पण घालीत नाहीत. म्हणलं का नाही, जरा अंग दुखायला उठणं, या तुम्हाला मला हे सांग. अरे आहे तोपर्यंत सेवा करा, आई आहे तोपर्यंत गोड बोला, वडील आहे तोपर्यंत गोड बोला. आई वडील आज ज्यांचे आई वडील जिवंत आहेत का, धन्य आहेत महाराज तुम्ही. भावार्थ रामायण तुम्ही ऐकता, रामायणातली ओवी तुम्हाला देतो. आई वडिलाच्या नमस्कारामध्ये किती फल आहे. युद्धकांडामध्ये ओवी आलेली आहे, आठवते का हनुमानजी? 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी. लक्ष देऊन आहे का मायबाप? आई वडिलाच्या नमस्कारातलं फल सांगितले नाथबाबांनी. 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी,
2 लक्ष वाऱ्या वाराणसीशी, एक नमस्कार करिता माता पित्याशी, ती तुका लाभ होत असे. अरे काय दर्शनातलं फल आहे महाराज हे. आपण लिहिलंय का ते? नाथ बाबांनी लिहून टाकलेलं आहे. बघा तुम्ही अजून रामायण वाचित असताना 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी आणि 2 लक्ष वाऱ्या वाराणसी म्हणजे कोणती? काशी. काय फळ आहे महाराज, काय बाबांची लेखणी, आमच्या नाथ बाबांची. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा, गेल्यानंतर उपयोग नाही महाराज. जोपर्यंत मालक आहे पतीची या माता, अनुसयचा विषय चाललेला आहे आपला. गेल्यानंतर मग उपयोग नाही हो. गेल्यानंतर मला आंघोळ घालू द्या, पाहिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत थोबड पाहिलं नाही. मला आंघोळ घालू द्या. बाबा काय ताकद आहे महाराज सांगा ना. विनोद नाही तुम्हाला बोलायला लागलो मी, धर्म सांगायला लागलेला आहे. हे धर्म आहे, तुमचा धर्म आहे. पतिसेवा अनुसयेचं कार्य चाललेलं आहे. सामान्य का अनुसया? अरे 12 वर्ष त्या भागात पाऊस नाही, पण समाज उपवाशी राहू दिला नाही. विठाला विठा थापटा करू हे. पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण बंद आता यायच्याकडे बघू द्या जरासं. पुंडली जेवायला काय होत आज? अहो तुमची तो 2 टाइम जेवायला आहे मला. आता तरी मग आम्हाला 2 टाइम जेवायला आहे आमच्या इथं. आमचे तर एकच टाइम कथा संपल्यानंतर. गाव जेवणच असतं पण कथा संपल्यावर. तुमचे 2 टाइम आहे. कशाला तुम्ही पुंडली म्हणता रे? ऐका मायबाप, बहिणीने भावाला वर्षातून 2 वेळा ओवाळावं. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हा नियम आहे. मला खरं सांगा मायबाप, पतीला ओवळण्याचा दिवस कोणता माय? भागवत ऐकता किती दिवसापासून तुम्ही? मालकाला कधी ओवाळायचे तुम्ही? कोण म्हणले आमुष्याच्या दिवशी? लक्षात नाही का तुमच्या? भागवत ऐकत आहे तुम्ही? बहिणीने भावाला 2 वेळेला वर्षातून ओवाळावं, राखी पौर्णिमा आणि भाऊबीज. पत्नीने पतीला कधी ओवाळावं हे तुम्हाला विचारलंय. बली प्रतिपदा म्हणजे पाडवा. ओवाळता का? नाही यायला काही द्यायचंच नाही. तुम्ही बाजार आणायचाच नाही. आणि बाजार आणला तरच ह्या बरं बोलतात का नीट बोलतात? आता आम्हाला 7-7 दिवस बाहेर राहायचं असतंय. आता तुम्हाला म्हणलं ना, आता उद्या डोहरा नावाचं गाव आहे बोरीच्या खाली. गुरुमाय कुठे गेले महाराज? गेलं भागवताला. म्हणलं आमचं काय राहिलं सांगा. प्रपंच सांभाळायचा आहे आणि परमार्थ करायचा आहे तुम्हाला. आम्हाला हे महत्वाचे जीवन. प्रपंच सांभाळायचा आहे, सोडायचं नाहीये. प्रपंच सांभाळणे वाटे जाता जैसा साक्षी ठेविला. ज्ञानोबरांची भाषा आहे. या संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडू सुता वाटे जाता जैसा साक्षी ठेविला. असा तुम्हा आम्हाला प्रपंच सांभाळायचा आहे आणि परमार्थ करायचा. हे ज्याच्या लक्षात आलं तो बरोबर अशा प्रकारची साधना करतो. जाऊ द्या, अनुसया माता यांची साधना चाललेली आहे.
तीन देवता मालकिनीचं ऐकून पर्वतावर आलेले आहेत आणि अनुसयेचं सत्व कसं नष्ट करायचं आहे विचार करतायत. ओ पतिव्रते समोर जायला पण देवाचे धाकधूक आहे महाराज. जायचे कसं आपण त्या ठिकाणी विचार पडलेला आहे. सकाळी सकाळी ब्राह्मण वेश धारण केला तिघाने आणि कुलांद्री पर्वत म्हणजे माहूर क्षेत्रामध्ये आले. अत्री महाराज ध्यानस्थ होते आणि अनुसया आपला जो काही कार्यक्रम आहे तो आटोपतायत. साधना जे काय बाया माणसाचं काम असतं चढा समार्जन जे काय असेल रांगोळी वगैरे तुळशी महादेवाची पूजा करणं. तुळशी महादेवाची पूजा करणं तुमचं काम आहे का. ओम भवती भिक्षां देही आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर अनुसयेनं आवाज ऐकला. कोणीतरी भिक्षुक आले सकाळी सकाळी. सूर्य उदय झालेला नाही अजून. आल्या नमस्कार केला ब्राह्मण बुवांना. ब्राह्मण दिसले ना पांढरे शुभ्र धोत्र वगैरे वगैरे ब्राह्मणाचं रूप पाहिलं. नमस्कार केला. काय पाहिजे बुवा आपल्याला महाराज बोला काय पाहिजे आपल्याला. म्हणले आम्हाला भिक्षा पाहिजे. द्यायला तयार आहे. काय पाहिजे फक्त सांगा. त्यांनी सांगितलं आम्हाला भिक्षा पाहिजे आम्हाला भोजन पाहिजे. ठीक आहे म्हणल्या भोजन देते तुम्हाला. पण या ब्राह्मणाने सांगितलं अनुसया आम्हाला भोजन पाहिजे पण म्हणले पण काय आहे आम्हाला भोजन वाढा. पण कसं वाढा. विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला भोजन वाढा. विवस्त्र अवस्था भोजन वाढा. अनुसयेने विचार केला रामकृष्ण हरी ब्राह्मण नाहीत म्हणले. ब्राह्मण अशी भिक्षा मागत नाही. लक्षात आलं ताबडतोब. ते काय सामान्य बाई आहे का. लक्षात आलं विवस्त्र अवस्थेमध्ये भोजन वाढा म्हणतात हे ब्राह्मण नाही. अत्रे महाराजाकडे गेल्या. अत्रे महाराज ध्यानस्थ होते. हरी ओम ध्यान चालव. टाळी वाजवली. डोळे उघडले अत्रे महाराजांनी. काय गा कामून माझं ध्यानभंग केलं. महाराज आपल्या आश्रमावर 3 ब्राह्मण आलेले आहेत आणि त्यांनी अशी अशी मला अट टाकलेली आहे. नेमकं काय करू. वाढू सत्व जाईल नाही वाढू अतिथी विनमुख जाईल. आणि आतापर्यंत आपला अतिथी विनमुख गेला. माऊली म्हणतात अपमानिलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या बऱ्याच पाठ आहेत. अतिथी जर आपल्या दारावर विनमुख गेला तर आपलं काय घेऊन जातो पुण्य घेऊन जात असतो. म्हणून अतिथाला विनमुख आपल्याला पाठवता येत नाही. आपल्या दारावर कोणी येऊ द्या खरा येऊ द्या खोटा येऊ द्या हे आता जे येतात ना दारामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणा ते गोरखनाथ म्हणा नाही का मेंढजोग येतात ना ते काय खरे असतात का ते. सकाळून मच्छिंद्रनाथ आणि दुपारून मच्छीचीनाथ ते का खरे आहेत का ते सन्ने खरे गोसाई आहेत का ते. खरे गोसाई कोण काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ते खरे गोसावी. हे नुसते भगव्या अंगावर घेतले म्हणजे काय माणूस गोसाई होत असतो का संन्यासी होत असतो का. अशाही समूळ खणून काढावी तेव्हाच गोसाई होवे तेने. नाही तरी संसार बस कुशाल. नुसते अंगावर भगवे घेतले. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू का संन्यासी म्हणजे कोण. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर संसारात राहा. संन्यासी राहता येत ना. मी देह संबंधित माझा पसारा हे ज्याचा अंतःकरण विसरला भगवान म्हणतात अर्जुना तो खरा संन्यासी. नुसते आम्ही भगव्या अंगावर घेतले मठ मुद्रा शिष्य कशाचा संन्यासी आला. ज्ञानोबरांचीच भाषा आहे. शिष्य शाखादी विलासे मठ मुद्राचे निमिसे घातले हाती फासे निसंगाले. हे फासा आहे या लोकांना. लग्न केलं नाही पण फासा मठ शिष्य गाड्या घोड्या काय त्याला संन्यासी म्हणत नाही. दोन्ही अंगाने लागतं त्याला. जाऊ द्या बाकीचा विषय. विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला भोजन वाढा. संकट पडलंय धर्म संकट आहे. नाही वाढावं आपलं पुण्य जाईल. आतापर्यंत वाढावं तर आपली अब्रू जाणार आहे. नेमकं काय करावं. अत्रे महाराजांना
ध्यान विसर्जन केलं. काय गा अनुसया, का म्हणून माझं ध्यान भंग केलंस? अहो ब्राह्मण आलेले भिक्षा मागतायत, काय म्हणतायत? असं सगळं कानानं सांगून टाकलं. अत्रेय महाराजांनी डोळे झाकले आणि पाहिलं, अरे बाप रे, ब्राह्मण नाहीत म्हणले ते, ब्रह्म विष्णू महेश जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय सोडून इकडे आलेले आहेत. आज हातामध्ये पाणी होतं, पाणी गंगेचं पाणी. अनुसया हे पाणी ने जा आणि त्यांना हो म्हणा, हो म्हणा, हो म्हण, तुला काय करायचं? याचं नाव आहे संताचे पाय हा माझा. संतावर विश्वास, मालकावर विश्वास आहे ना. पतिव्रत धर्म सांभाळाय, मालक जे सांगेल ते. पतिव्रते जैसा आम्हा नारायण महाराजांचे प्रमाण आहे. दुसरं प्रमाणच नाही महाराज. तुम्ही म्हणताय म्हणले हो, मी सांगतो ते कर. काय करू? हे पाणी ने जा, पात्र टाका, त्यांना बसण्याकरता आसन टाका आणि स्वयंपाक तयार करा. आपल्याकडे जे आहे ते तयार करा. त्यांना हो म्हणा, पात्रावर बसवा त्यांना. पण काय करायचं? पात्र टाकायचं आणि त्या पात्रावर नेऊन पाणी टाकायचं आणि तुझा तो स्वयंपाक कर. बघ काय होते ते बघू. अनुसया माता गेल्या. नमस्कार ब्राह्मण बुवा. पात्र टाकले, आसन टाकले आणि त्या आसनावर असं पाणी टाकून दिलं. अत्रेय महाराजानं दिलेलं पाणी टाकून दिलं आसनावर आणि हे आसनावर पाय टाकायला गेले, बसायला गेले. महाराज काय ताकद आहे महाराज. पाय टाकल्याबरोबर ब्रह्मदेव गेला कुणीकडे, विष्णू गेला कुणीकडे, भगवान शंकर गेले कुणीकडे. 6 महिन्याचे बालकच झाले. याचा अर्थ असा आहे, जगाचा मालक जरी असला तर भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. अनुसया म्हणजे भक्ती आहे आणि अत्रेय महाराज म्हणजे भाव. भाव आणि भक्तीच्या ठिकाणी देवाला बालक भावच लागतं महाराज. विराला नंद बाबा म्हणजे भाव आहे आणि यशोदा म्हणजे भक्ती. भाव आणि भक्तीच्या ठिकाणी बालक व्हावंच लागतं. मालक जरी असला तरी भक्ती आणि भाव असा आहे. छोटस बनवण्याची ताकद याने भाव आणि भक्तीमध्ये आहे. तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना, आपल्या भक्तीमध्ये दोष आहे. तिकडे नाही मी जाणार आज. आपल्यामध्ये 4 दोष आहेत महाराज. ते 4 दोष जोपर्यंत आपली जात नाहीत तोपर्यंत आपली खरी भक्ती होत नाही. भागवतकार असू द्या, कीर्तनकार कोणी असू द्या, 4 दोषा सही जर आमची भक्ती असेल तर भक्ती आवडत नाही देवाला. महाराजांची भाषा आहे, तुम्हाला माहित आहे. हेची थोर, कोणती भक्ती थोर आहे ते आम्हाला कळलं पाहिजे ना. कोणती भक्ती थोर आहे, कोणती भक्ती देवाला आवडते. आजचा विषय नाही. अनुसया मालकावर विश्वास ठेवतात. पाय टाकल्या बरोबर बालक झाले छोटे छोटे त्या आसनावर. आणि येऊन पाहिलं त्यांनी, अरे महाराजाकडे गेले. महाराज बदला बदली झाली. ते ब्राह्मण नाही राहिले, ते बालक झाले ना आता बालक. मग ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना मांडीवर घे, बसव, आपल्या हाताने घास भरव त्यांना. हे लक्षात आलं ना तुमच्या चरित्र. आता लक्ष देऊन ऐक. चरित्र तुमच्या लक्षात आणून दिलंय. अनुसया मातेला जी भिक्षा मागितली, कोणती? विवस्त्र अवस्थेत. आता लक्ष देऊन ऐका माय बाप. चरित्र वेगळं आहे. हे वस्त्र नाही सांगितलं. आपल्या अंगावर जे वस्त्र आहे ना, हे नाही सांगितलं. त्या कोणाच्या हातचं खातात भगवान. कोणाकडती ताकद आहे बालक बनवण्याची? लक्ष देऊन ऐका. आमच्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना वस्त्र कोणतं सांगितलं हे नाही सांगितलं. वस्त्र कोणतं वस्त्र सांगितलंय?
ऐका, वासांशी जीर्णानि यथा विहायो नवानि गृणाति नरो पराणि तथा शरीराने विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि देही. आता ज्ञानोबरायांची ओवी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. लक्षात आलं का? कोणतं वस्त्र मागितलं त्यांनी? कोणतं वस्त्र काढून आम्हाला भोजन वाढा. त्याचा अर्थ सांगतो मायबाप, हे वस्त्र नाही. एवढे काय पागल आहेत का परमात्मा? तुम्हाला कृष्ण परमात्माचं वर्णन ऐकायला मिळतं. एवढे का भगवान पागल आहेत का प्रपंचातले काम करायला? भागवतामध्ये एक सुंदर विषय येतो वस्त्र हरणाचा. कोणतं वस्त्र हरण केलं गोपीचं भगवंताने? आणि इथं सांगितलंय विवस्त्र अवस्थित भोजन वाढा. शब्दाचा अर्थ देह तादात्म्य विरहित अवस्था तयार करा आणि नंतर आम्हाला भोजन वाढा. हे देहाचं वस्त्र सांगितलंय महाराज. नामदोऱ्याच्या हातचा नैवेद्य भगवान का खातात? हिंदूर काकाच्या कन्या का खातात? शबरी मातेचे उच्चिष्ट बोर भगवान का ग्रहण करतात? काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदी. काय त्याला मिळत नाही का? पण या लोकांची अवस्था कोणती आहे? अशी जर अवस्था तुमची असेल तर आपल्या हातचं पण खाल्ल्याशिवाय. पण आपल्याला महाराज अहो देह तादात्म्य सहित भक्ती आपली. एक अंग सांगितलं तुम्हाला बोलत बोलत. आपल्या भक्तीमध्ये जो दोष आहे ना, तो पहिला भक्तीमध्ये देह तादात्म्य आहे आपल्या. कसं देह तादात्म्य सांगू का तुम्हाला? खरं सांगा, तुमची पंगत बसली आणि जर आचार्याकडून भाजी मध्ये म्हणा वरणामध्ये म्हणा मीठ टाकण्यात नाही आलं, खरं सांगा तुम्ही खाताल का? आरडतान का नाही तुम्ही त्या आचार्याच्या नावानं, वाढणाऱ्याच्या नावानं? अरे आपण आळणी जर सहन करू शकत नाहीत तर आपलं देह तादात्म्य कधी जाणार? तुम्ही ऐकलं असेल देह तादात्म्य विरहित अवस्था. खरंय कळत नाही, खोटंही कळत नाही, खरट कळत नाही, आंबट कळत नाही, तुरट कळत, कसं काहीच कळत नाही. त्याला देह तादात्म्य विरहित अवस्था म्हणतात. मला खरं सांगा, साधी भाकरी भाजी खाल्ली तरी पोट आणि पंचपक्वान्न खाल्ले तरी भरतं. सामान्य वस्त्र घातलं साधं हलकं तरी लज्जा रक्षण आणि भारीचं घातलं तरी होत आहे. साधा बूट घातला तरी पायाचं संरक्षण होत आहे आणि भारीचा घातला तरी पायाचं संरक्षण होत आहे. पण आपलं तसं नाहीये. आपलं सगळं भारीतच पाहिजे. अरे माणसाचं शरीर कसंही असो, फक्त त्याचे विचार चांगले असावेत. मला सांगा, कपडे चांगले असावेत का वागणं चांगलं असावं? साधं बोलतो तुम्हाला. कपडे चांगले का वागणं चांगलं असावं? आमचे कपडे चांगले पण आमचं वागणं चांगलं. महाराज लोकांचं सांगतो तुम्हाला, आमचे कपडे असतील भारीचे कपडे असतील आमचे, पण आमचं तुम्ही वागणं पाहिलं का? 4 तास भागवत आम्ही चांगलं सांगितलं, 2 तास कीर्तन चांगलं केलं म्हणजे महाराज चांगलाच आहे असा कधी विश्वास ठेवायचा? महाराज चांगला आहे का कसा आहे त्याच्या गावात जाऊन विचारलं पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या काय बोलतो मी? महाराज कसा आहे बाहेर नाही कळत तुम्हाला, त्याच्या गावात जा आणि लोकाला विचारा, बापूसाहेब महाराज खेरुळकर हे कसे आहेत. जर गावातल्या लोकांनी मार्क दिले तरच पुन्हा बोलवा, नाही तर बोलवायचं नाही. विठाला विठाला थोडक्यामध्ये
अनुसया मात. तुम्हाला फक्त मी आठवण करून दिली. देह तादात्म्य विरहित आणि देह तादात्म्य शहीद. आपली जर भक्ती असेल तर आपल्या हातचं खाऊ शकत नाही. आमचा सुदामा देह तादात्म्य विरहित अवस्था आहे. म्हणून फके मारी पोहे सुदाम देवाची आणि फके मारी न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे तुकोबाऱ्यांना सगळी कल्पना आहे. अनुसय मातेच्या माध्यमातून भगवंताने बालक रूप धारण केलं आणि बालक रूपामध्ये भगवान मार्गशीर्ष पौर्णिमा कोणी कोणी महाराज लोक दुपारी दत्त जयंती साजरी करतात. पण खरं जर दत्त महाराजांचा अवतार झाला असेल तर सूर्य अस्तमानाच्या वेळेला. अर्धा सूर्य मावळलेला आहे, अर्धा सूर्य वर आहे, संध्याकाळ आहे, प्रदोष काल आहे. अशा प्रसंगामध्ये दत्त भगवान हे 3 बालक आहेत. ते 3 बालक पाहिल्यानंतर यांना थोडं आश्चर्य वाटलं. 3 पाळणे तयार केले आणि 3 पाळणे तयार केल्यावर ते घाला 3 पाळण्यात टाकलं. आता लवकर लवकर हा 10:30 आवाज देत मला असं वाटतं नाही का. 8:30 ते 10:30. हा रामकृष्ण. एक 5 मिनिट 10 मिनिटं घेतो तुमचे. 3 पाळणे तयार केले आणि 3 पाळण्यामध्ये तिघाला टाकलं. काही काल मधामध्ये निघून गेला. नारदाने तिघीला जाऊन सांगितलं. सत्यलोक, वैकुंठ लोक आणि कैलास लोक. आई साहेब मालकाला पाठवलं तुम्ही. म्हणले हो. मग तुमच्या मालकाला येता येत नाही वापस. आता तुम्हाला जावं लागतंय. सत्वहरण झालं नाही. तुमचे मालक आता अनुसयाच्या 3 पाळण्यामध्ये 3 जण बालक आहेत. बालक केलं का तिनं? म्हणले हो. मग नारदा आमचे मालक आम्हाला काय बळक खो येणार नाहीत काय? अभिमान कोणला? देवाच्या बायकायला. आम्ही का कमी आहेत का? आम्ही का कमी आहेत का नारदा? सकाळी सकाळी उतरल्या फुलांद्री पर्वतावर. अनुसयेनं पाहिलं. या 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 निर्मळ मन आहे ना. अनुसया म्हणजे एकदम शुद्ध अंतःकरण. यांच्या मनामध्ये अभिमान आहे. अभिमानामुळे देव कळत नाही हा त्याचा सिद्धांत आहे. अनुसया बोला म्हणलाय साहेब आपण कोण? हळदी कुंकुला नमस्कार केला. आपण कोण? म्हणले आम्ही देवाच्या बायका आहेत. देवाच्या बायका इकडे कसं काय आला? म्हणजे आमचे देव तुझ्याकडे आले होते. नाही, ब्रह्म विष्णू माझ्याकडे आले नाहीत. आले होते ब्राह्मणाच्या रूपात आले होते आणि तुम्ही त्यांना बालक बनवलंय, पाळण्यात टाकलं असं आम्हाला नारदाने सांगितलं. मग बालक ब्रह्म विष्णू महेश म्हटले हो. मग आहेत पाळण्यामध्ये. घ्या माय तुमची तुम्हाला ओळखून. तुमचे मालक तुमचे तुम्ही ओळखून घ्या. म्हणतात आमचे मालक आहेत. चला गेल्या पाळण्याजवळ. अशा पाळण्याजवळ पाहा लागल्या. अहो तिथं ब्रह्म 4 तोंड नाहीत, काहीच नाही तिथं. बालक अवस्था आहे. आता पाळण्यातली अवस्था सारखे बनवलेले आहेत. भगवंताची कला सारखे बनवले. आणि हे म्हणल्या पार्वती म्हणल्या लक्ष्मीबाई तुम्ही जर आमच्यापेक्षा 150 आणे असतील तर काय काय 150 बघा बरं म्हणल्या. ते काय आम्हाला मला तर काही म्हणल्या. आणि उगाच जर मी म्हणाय जाऊ हे माझे मालक आहेत आणि जरा हात लागला तुमच्या मालकाला तर सगळी आबरू गेली की म्हणजे ह्याच्या समोर. तुम्ही जरा शहाणे आहेत आमच्यापेक्षा. हो पुढे म्हणल्या. लक्ष्मीबाई पुढे झाल्या. लक्ष्मीबाईनं पाहिलं म्हणल्या मा इथं तर चक्र नाही, ते शंखचक्र गदा काहीच नाही, सावळा रंग आहे ना, सगळे गोर वर्ण गोरे पान आहेत. तिने बालक. लक्ष्मी मागं सरकल्या, सावित्री मागं सरकली, पार्वती मागं सरकल्या. डोळ्यात पाणी आलं. अनुसया बस बस हरलो आम्ही तुझ्या समोर. आमचे मालक आम्हाला तूच अशा प्रकारचं ओळखून दे. मग अत्रे महाराज आले. अत्रे महाराजांनी जे पाणी दिलं आता ते सामर्थ्य आहे त्यांच्याकडं. ते पाणी टाकल्याबरोबर ब्रह्म विष्णू महेश हे न पाहिलं म्हणजे आपल्या मालकीने मिळाल्या काय किंवा. मी तुम्हाला आधी काय सांगून गेलो, मालक आपला करा, मालकीने आल्याशिवाय नाही. देवाला आपलं करा, लक्ष्मी आपोआप येते. आमच्याकडं काही नाही हो.
फक्त मालक आम्ही आमचा केलाय. आम्ही लक्ष्मीला हाक मारित नाहीत. आहा. मालक आमचा झालाय ना. काही नाही आमच्याकडं. आमचं काही खरं नाही बरं का. खरं काहीच नाही. पण कशाचीच कमी नाही. कशाचं कारण मालक. मालकाला आम्ही आमचं केलंय ना. देव सखा जरी जग अवघे. हो ते त्याचं कारण आहे. मला सांगा किती तुम्ही आमच्यावर प्रेम करता हो. सकाळी हनुमानजीने विचारलं तर यांनी विचारलं त्र्यंबकरावांनी, महाराज तुम्हाला जेवायला काय? अरे महाराजाला जेवा ते का काय दुसरं काय खाणार? प्रेम शब्दाचा अर्थ सांगायलो. जी घरचे लोक आम्हाला विचारित नाहीत, घरचे उलट म्हणतात आज कुठे नाही का जायचं तुम्हाला? आज घरीच घेतलं का खाऊन? आज नाही कुठं? अरे घरच्याला आमचा कंटाळा नाही का? पण किती प्रेम करता तुम्ही सांगा ना. अहो ते एकदा वाढलं. आता आम्ही जिकडे जेवलो काय एकदा वाढलं पुन्हा घ्यायचं काम पडलं नाही, ते सारायचं पडलं. सकाळी यांनी मला मोठेपणा तुमचा नाही माझा नाही सांगलो काय तुम्हाला. किती प्रेम करतो समाज महाराज लोकांवर सांगा ना. या लोकांवर चहा पाहिजे का काय पाहिजे? हे बालक आहेत सांगा. ही पुढचे महाराज लोक आहेत, गायक आहेत, वादक आहेत. कोणतरी गायक होईल, कोणतरी वादक होईल, कोणतरी कथाकार होईल, कीर्तनकार होईल. सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत ना. काय महाराज अहो हा मला त्या माणसाचा माझा विषय पण काहीतरी बदलावला स्टेप बदलत. आता खरा माझा विषय मला हे विचारायचं आहे, किती प्रेम करतात तुम्ही सांगा ना आमच्यावर. याचं कारण काय? देव सखा जग आवडते. तुम्ही को आमच्यावर प्रेम करणार देवाची कृपा म्हणजे काय? चला जाऊ द्या. अनुसय मातेनं तीन भगवान आत्रेय महाराजांनी विनंती केली, भगवान आलात आश्रमात, आम्ही काही तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, पत्रिका दिली नाही, बोलवलं नाही, झालंच ना बालक आता आमच्या आश्रमात. आम्हाला वाटतं तुम्ही आमच्या आश्रमात यावं आणि बालक व्हावं. ऐका पुढे 2 मिनिटांमध्ये तिन्ही देवता आपापल्या ठिकाणी निघून गेल्या आणि आशीर्वाद दिला की आमच्यापासून आम्ही तुमच्या ठिकाणी अंश रूपाने अवतार धारण करू. म्हणून पहिला अवतार आमच्या ब्रह्मदेवाचा अनुसय मातेच्या ठिकाणी सोम म्हणजे चंद्र पहिला मुलगा झाला. चंद्र आता जे पाहतो ना आपण, चंद्र हा त्यांचा मुलगा आहे, पहिला मुलगा आहे. दुसरा मुलगा विष्णू स्तुदत्त योगवित असं म्हटलंय भागवतामध्ये. दुसरा मुलगा भगवान विष्णू परमात्मा 2 नंबर दत्त रूपाने आले. आणि तिसरा मुलगा दुर्वासांशो शंकरांशो, शंकराचे भगवान शंकराचे अंश. तिसरा मुलगा म्हणजे दुर्वास. पहिला मुलगा चंद्र, दुसरा मुलगा दत्त आणि तिसरा मुलगा दुर्वास. 3 मुलं झाले. बालवयामध्ये चंद्र निघून गेला, लहानपणीच दुर्वासही निघून गेले. भगवंताने विचार केला आई वडिलांना वाईट वाटू नये म्हणून एके दिवशी, तो म्हणजे आजचा दिवस आहे, काय केलं पाळण्यातली पाळण्यामध्ये यांना वाईट वाटू नये म्हणून भगवंताने 3 मुख तयार केले स्वतःचे स्वतः पाळण्यातली पाळण्यामध्ये. 6 हात तयार केले. आमच्या तुकोबारायांनी पाहिलं आणि तुकोबाराय नमस्कार करतात त्याच्या भंगा. 3 सिरे 6 हात, 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 3 सिरे 6 हात. तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, काके
उड़ीसा काके जोरी उड़ीसा तोया काके घरी रोबार खुमारे रोबार खुमारे आता आपण इथपर्यंत आलो 2 तासामध्ये. आता राहिलं अभंगाचं चिंतन. 3 शिरस का तयार केले. आता लक्षणं सांगून देतो. ते चिंतन आता पुढल्या वर्षी करू. 3 शिरेच का तयार केले, 6 हातच तयार केले, झोळीच का घेतली काखामध्ये, पायामध्ये खडावा का धारण केल्या, गायीवर जवळ गाय का घेतले, आणि काखे झोळी पुढे श्वान म्हणजे कुत्रे. हे का, ते कशाचे कारण आहे सगळे, त्याचं चिंतन स्मरण. श्वान रुक्मिणी पांडुरंग परमात्मा मारुती चरणी संत मोतीराम महाराज आदी करून मारुती महाराज माझे गुरु महाराज यांच्या चरणावर केलं चिंतन समर्पण करून आता याचं चिंतन आपण पुढल्या वर्षी करू. तुम्ही म्हणता बोलिलं तर की असं का, याचं चिंतन आपण पुढे बघू. कारण वेळ होऊन गेला नाही का. सप्ताहातलं कीर्तन असतं, सगळे कार्यक्रम तुम्हालाच राबवायचे असतात का. आता आम्ही जरी गावामध्ये भागवत कथा करत असतो पण हरिपाठाला हजर राहावं लागतं, कीर्तनला हजर राहावं लागतं. गावातला महाराज जर हजर नसेल तर बाकीचे महाराज लोक काय म्हणतात, नाही का, थांबावं लागत असतात. म्हणून झालेली जी काही वाघपुष्प सेवा आहे, राहिलेलं जे काही चिंतन आहे तुकोबार आहे, उपास्य देवत आपण थोडं पाहिलं, त्यांचा जो काही भाव आहे, हरि व्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट होई मे जाना, अनेक प्रकारचं चिंतन राहिलेलं आहे. तुम्हा आम्हाला भगवान शंकर मारुतीरायाच्या कृपेनं आयुष्य मिळावं, सर्वांना आरोग्य प्रदान तुमच्या ठिकाणचं मी बघतोय. हनुमानजी रोज पाठवतात कुठं शक्ती काय 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 सगळं पाहत असतो. बरंच रामायण तुमच्यातलं चालू असतं, अन्नदान आहे, अगदी अशा प्रकारचं योग्य आहे. आणि मोतीराम महाराजाच्या कृपेने, मारुती महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांना आशीर्वाद त्यांच्याकडून. आम्ही काय आशीर्वाद देणार आहेत, आमची वाणी चांगली पाहिजे तुम्हाला आशीर्वाद द्यायला. आमची वाणी सगळी बाटून गेलेली आहे, पण त्यांचा आशीर्वाद पाहिजे आपल्याला. आमचे गुरु महाराज ज्यांच्याकडनं मी भागवत शिकलो, कीर्तन अभ्यास 6 वर्ष ज्यांच्याकडे राहिलो मी, त्यांची कृपा आहे. अशा प्रकारचा विषय आपण थोडक्यामध्ये पाहिला. म्हणून झालेलं चिंतन नामदैवत मारुतीरायांच्या समर्पण करून या ठिकाणी शिवराविश्राम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञान
वाडे कपडे सापडले कामने भोगे राजवाडे करोनियार चंप्रपाने वाड पावो सकला तुम्ही माडा कावाय ताळू प्रेम प्रेमारती गोविंदा से ओवाळ काळा तोडा मुद्रा ओवाळे ते नामावणे के सेवा तुझे कुणी राजो ज्ञान राजा वरती ज्योति साधु संतो रामाजा ज्ञान राजा ज्ञान जागे अवतार पांडुरंगा ज्ञान राजा वरती ज्योति साधु संतो रामाजा ज्ञान राजा प्रवृत्त बोले ब्रह्मचर्य राम पाई मस्तक देवले ज्ञान राजा मागे वरती ज्योति ज्ञान राजा आज तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद पाय धन्या तुकाराम रघुवी संग्राम पाशान दर्शित गोपाल स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद पाय धन्या तुकाराम स्वामी सद्गुरु रामा पाय धन्या गल्लो टाकणवती कर्णो डोळ्यार पाय प्रेमाने बलाते पूजिन भाई वळणी नामा आई माझी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार करी वार सुकुने संग सर्व काळा खंड प्रेमाचा करू पंढरीचा वार करी वार चंद्रभागे स्नान तुका मागे चिदा पंढरीचा वार करी वार मागणे ते एक तुझा प्रत्याय देशिंद्री या संता संग्रही तुका म्हणे आता उदारत होई मजठी पायी संतांचिया कृष्णहरी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड चालत असलेला वर्ष 56वे आज 56व्या वर्षामधील तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हरिभक्त परायण या ठिकाणी बापूसाहेब महाराज खेडुळकर यांच्याकडे देण्यात आली. सुंदर असणारं सर्वांना या ठिकाणी महाराजांनी चिंतन केलं, सुंदर असणारी सेवा केली, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक त्या ठिकाणी अभिनंदन, धन्यवाद. त्यांना साथ देण्यासाठी सर्व गायनाचार्य, भजनी मंडळी, मर्दंग इशारत असणारे गोपाळ महाराज भुसारे नावकीकर, त्यांची वारकरी शिक्षण संस्था, सर्वांचं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. उद्याचे नियोजित वेळेमध्ये सर्व कार्यक्रम पार पडतील. उद्या 4थ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण माणिक महाराज रेंगे जामकर यांची 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवा होणार आहे. सर्वांनी कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. चहा तयार आहे, चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ज्ञानदेव तुकाराम